हॉलमध्ये बर्थडे पार्टी असूनही रात्री 12च वाजता हा बर्थडे सेलिब्रेट करण्याचा अट्टहास का? त्याच्या एका गोड स्माइलसाठी आणि कुठेतरी हे क्षण त्याच्या मनात एक छान आठवण बनून राहतील याच्यासाठी. टेंट हाऊस अव्यूकच्या बर्थडेला येणारच होतं, म्हणून डॅडीने चेरीच्या बेबी मॅटने हा जुगाड केला. स्मार्ट ना? काही दिवसांपासून लपवून ठेवलेले हे त्याचे बर्थडे गिफ्ट तो आज फायनली बघणार होता. झोळीत झोपलेली चेरी आणि आजीबाबांकडे झोपलेला अव्यक्त, दोघांनाही थोडेही डिस्टर्ब व्हायला नको म्हणून सगळं डेकोरेशन आम्ही सायलेंट मोड मध्ये केलं. डेकोरेशन करताना आठवलं पेस्ट्री तर आणायची राहिलीच, मग लास्ट मिनिट ब्लिंकिट करत एक छोटासा 0 मैदावाला केक मागवला. घरातले मेन लाईट्स ऑफ केल्यावर कळलं वॉर्म लाईट मध्ये असणारं हे डेकोरेशन खरंच खूप छान वाटत होतं. चेरी ना की गाढ झोपली होती की तिला उठवायची बिलकुल इच्छा नव्हती, पण माहिती होतं हे सेलिब्रेशन अव्यक्त तिच्याशिवाय करणारच नव्हतं, म्हणून त्याला झोपेतून उठवण्याच्या आधी तिला उठवलं. बर्थडे सॉन्ग लावताच आजोबांच्या खुशीत झोपलेला अव्यक्त फुल्ली एक्साइटमेंट मध्ये उठला आणि त्याच्या चेहऱ्यावरची ती गोड स्माइल. अजून काय हवं होतं मला? त्याचा सततचा एकच प्रश्न होता, हे सगळं माझ्यासाठी? मागच्या वर्षीच्या 4थ्या वाढदिवसाला नेक्स्ट बर्थडेला माझ्याकडे बेबी असणार का मम्मा असं म्हणणाऱ्या अव्यक्तकडे ह्या वर्षी खरंच एक बेबी सिस्टर होती, म्हणून ह्या वर्षीचा बर्थडे त्याच्यासाठी खूप स्पेशल होता. केकचा तो एक बाईट घेताना पण त्याचं सगळं लक्ष त्याला मिळणाऱ्या गिफ्ट कडे होतं. हे सगळं चालू असताना माझ्या मनात मात्र एकच प्रश्न होता, किती लवकर मोठे होतात यार मुलं, म्हणून खरंच मुलांचं बालपण जमेल तेवढं एन्जॉय केलं पाहिजे. आज त्याचा स्पेशल डे होता, म्हणून सगळ्यांनी भरभरून त्याला शुभेच्छा दिल्या. अव्यक्तने डॅडूला केलेली हग बघून मी एकच एक्सपेक्ट करते, तो कितीही मोठा झाला ना तरी त्याने त्याच्या डॅडूला असंच हग केलं पाहिजे. लहानपणी दिवसातून 10 वेळेस मारली जाणारी ही वडिलांसोबतची मिठी मोठं झाल्यावर अचानक कॉम्प्लिकेटेड कशी होत असेल बरं? सेलिब्रेशन नंतर झालेला हा पसारा उचलल्याशिवाय मला तर काही झोप येणार नव्हती. सगळं करता करता रात्रीचे 1:30 वाजले होते. अव्यक्तचा बर्थडे आणि चेरीचा अन्नप्राशन असा दुसऱ्या दिवशीचा प्लॅन असल्यामुळे मी त्यांना लगेच झोपवलं. चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.